या मोठे बर्फी राहिले. आज तुमचा भाऊ पोचला भाऊ डायरेक्ट कार्यक्रमावर. आता कार्यक्रम तर भाऊ आपल्याला जवळचा होता, भाऊ आपल्याला तिथं जाणंच पडत होतं. इथं आल्यावर पाहुणे तर एवढे होते, यायले बसून दिलं पहिले जेवण करायला. तुम्ही पब्लिक पाहू शकता किती आहे. पाहुणे उठल्यावर डायरेक्ट बसून गेले बायाची पंगत उठल्यावर आपले कार्यकर्ते पहा तुम्ही किती कळकदार आहेत. कार्यकर्ते आहेत म्हणून कार्यक्रम साजरा होते. कुठचा बी कार्यकर्ते भिडले ना बाया उठल्यावर पात्रवळ्या जमा करायले. पहिले त्याला निमता लागे उचलारे. आता त्याची आखरी पंगत आहे, त्याला बसा लागते जेवायला म्हणून काळजी नाही. भिडले संबंध पात्र उचलून आता सगळेच जण बसले जेवण करायला. म्हटलं आपण घ्या थोडंसं 2-4 घास खाऊन. आपल्याकडे बसले आपले काका. आता काकाचं कसं फ्रेश ग्रीस मारून शर्ट येईल होतं. काकानं आपला बी मार्केट पाहून टाकलं डायरेक्ट पंक्तीत पुरं. भाजीचा वाळ वगैरे वरण गिरण घेऊन आपण केली जेवणाला सुरुवात. आता हे जे एवढे राहिलात ना, हे सगळ्यात आखरीचे वाळणार आहेत. म्हणजे हे सगळे कार्यकर्ते आहेत आमच्या मंडळाचे. आपले मनोहर काका हे आहेत, आपले अक्षुभाऊ हे आहेत, आपले बलराम दादा, तिकून कोपऱ्यावरला भाऊ पप्प्या. हे सगळ्यात आखरीच्या पंक्तीत बसले. म्हणजे कट्टर कार्यकर्ते आहेत ते सगळ्यात. यायला टाटा करून आपण गेलो बर्फी खायसाठी. बर्फी गिरफी खाल्ली. बर्फी एवढी सुपर केली होती आचार्यानं की एकच नंबर. आता तुम्हाला काय सांगा, अरे इकडे पाहणं काही नाही होत. फेमस थोडी होतात काही तुम्ही एका दिवसात. तर मग आजच्या एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.